1972 साली अटल सेतू आणि 1990 मध्ये नवी मुंबई विमानतळाचं स्वप्न पाहिलं होतं, मात्र ते पूर्ण होऊ शकलं नाही. देशात मोदी आणि महाराष्ट्रात युती सरकार आल्यानंतर अटल सेतू आणि नवी मुंबईच्या विमानतळाचं काम सुरू केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर इथं दिली आहे. आज अटल सेतू जनमानसाच्या सेवेत रुजू आहे. तर या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला. गेली 50 वर्ष या देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जात आहे, पण येत्या 20-25 वर्षात रायगड व नवी मुंबईची ओळख देशाची नवी आर्थिक राजधानी म्हणून होणार असल्याचा दावा फडणवीस यांनी व्यक्त केला. या ठिकाणांच्या कनेक्टिव्हिटीमुळे इथं मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत. पुढील 15-20 वर्षात किमान 20 लाख हायपेड जॉब्सची निर्मिती या क्षेत्रात होणार आहे, असं सांगतानाच धनुष्य बाणाचे बटन दाबून त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय करण्याचं आवाहन त्यांनी खारघरकरांना केलं.